वाटाण्याचा सीझन सुरू झाल्यानंतर मटर पुलाव नाही बनवला असं होतच नाही. तर अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे. अगदी कमी साहित्यात कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी फ्रेश वाटाणा घेतलाय. एक मध्यम आकाराचा उभा कांदा चिरून घेतलाय. मिरच्या, आलं आणि बटाटे चिरून घेतले आणि एक वाटी बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत घातले. थोडेसे इथं मी खडे मसाले वापरले. तमालपत्र, दालचिनी, लवंग. इथे मी इकडे 2 चमचे तेल घेतले. त्यातच चवीसाठी 2 चमचे तूप ॲड करते. तुपाने एक छान असा सुगंध येतो बटर पुलावला. अगदी हॉटेलला जसं भेटतो तसं अगदी त्याला चव येते. तर त्यात आपण 1 चमचे जिरे टाकून घेऊया. जिरे व्यवस्थित परतले की आपण त्यात खडे मसाले टाकून घेऊया आणि ते व्यवस्थित परतून घेऊया. त्यात लगेच आपण कांदा टाकून परतून घेतोय. अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. 15 ते 20 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. कांदा व्यवस्थित परतून झाला की आपण त्यात आलं आणि मिरच्याचे काप टाकून घेऊया. ते व्यवस्थित परतले की आपण वाटाणा टाकून व्यवस्थित परतून घेऊया. म्हणजे वाटाण्याला एक छान असा सुगंध येतो. वाटाणे परतून झाले की आपण त्यात आता उभा चिरलेला बटाटा टाकून घेऊया. तो सुद्धा आपण एकदम व्यवस्थित असा परतून घेऊया. अगदी 2 मिनिटं असं परतून घेतलेलं आहे आपण. त्यात लगेच आता आपण धुवून ठेवलेले बासमती तांदूळ टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी 2 मिनिटं तांदूळ त्यात परतून घ्यायचे. त्यानंतर आपण 1 वाटी बासमती तांदूळासाठी मी तर 2 वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे. त्यात अगदी व्यवस्थित शिजला जातो. त्यात आता आपण चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक छान अशी उकळी यायला लागली की आपण झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून परत एकदा मिक्स करून परत एकदा झाकण ठेवतो. बघू शकता तुम्ही अगदी 10 मिनिटात असं मंद गॅसवरती आपण हा मटर पुलाव पांढरा शुभ्र अगदी प्रत्येक दाणा सुट्टा सुट्टा झाला तुम्ही बघू शकता आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मीनूज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.